नमस्कार म्हणजे मी कोमल, तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत। बरं, आज आपण झटपट आणि चविष्ट असा फ्राईड राईस बनवणार आहोत। तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर त्या भाताचा अप्रतिम असा होतो, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे शिळ्या भाताचं फ्राईड राईस नक्की बनवून पहा। तर चला सुरू करूया आपण। आज आपण व्हेज फ्राईड राईस बनवतोय आणि त्याच्यासाठी मी इथं भाज्या घेतल्यात। कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात मी तुम्हाला सांगते। तर इथं मी गाजर घेतले। सगळ्या भाज्या ह्या खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठ्या नाही कापलेल्या, मीडियम साईजच्या, जेणेकरून ज्या तुम्ही जेव्हा ते टॉस कराल ना तर त्या गळणार नाही, त्याचं कच्चेपण क्रंची पण राहील अशा पद्धतीने कापलेल्या आहेत। तर इथे मी गाजर घेतले अर्धी वाटी, कोबी घेतले अर्धी वाटी, शिमला मिरच घेतली अर्धी वाटी, कांदा घेतलाय। कांदा पात सुद्धा वापरणार आहे आपण। तर त्या कांदा पातीचेच कांदे घेतलेत मी इथं, थोडे अर्धे आणि अर्धे आपला जो नेहमीचा कांदा असतो तो घेतलाय। त्याच्यानंतर इथं फ्रेंच बीन्स आहे ते अर्धा वाटी आहे, लसूण घेतलाय बारीक चिरून, अद्रक घेतलंय बारीक चिरून, एक छोटीशी अर्धी हिरवी मिरची घेतली आहे, इनफ आहे एवढीच लागणार आहे। तर चला सुरुवात करूया। आता याच्या व्यतिरिक्त सॉसेस वगैरे कोणते लागणार आहे ते मी तुम्हाला त्या टायमाला सांगेल। आणि इथं माझ्याकडे भात आहे, तो मी आधीच शिजवून घेतलेला आहे। इवन तुम्हाला योग्य फ्राईड राईस म्हणजे टेस्टी फ्राईड राईस खायचं असेल ना तर शिळा भाताचा अप्रतिम फ्राईड राईस होतो, हे लक्षात घ्या। जेवढा भात शिळा असतो त्याचा टेस्टी म्हणण्यापेक्षा टेक्स्चर त्याचं खूप छान येतं त्या फ्राईड राईसचं। तर इथं मी हा राईस घेतलाय, हा बासमती राईस होता, त्याला मी अर्धा तास आधी भिजवलं होतं, जसं बिर्याणी करताना आपण भिजवतो तसं। आणि परत नुसतं मीठ आणि तेल टाकून गरम पाण्यात उकळून काढलं होतं आणि 80% शिजवून घेतलंय, पूर्ण नाही। आणि हा ना शिजून सुद्धा बराच वेळ झालाय, कारण योग्य असा फ्राईड राईस आपल्याला बनवता यावा। कमीत कमी मी हा शिजून आता 2 ते 2.5 तास झालेले आहेत आणि त्याला मी साईडला ठेवून दिले। किंवा तुम्ही 1 तास शिजून अर्धा तास किंवा 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी अप्रतिम, म्हणजे जे मोकळं टेक्स्चर असतं ना भाताचं ते तुम्हाला भेटतं, खूप छान होतं त्याने। तर चला आता सुरुवात करूया फ्राईड राईस बनवायला। तर फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथं कढई घेतली, कढई व्यवस्थित गरम करायची, एकदम कडकडीत। फ्राईड राईस जर तुम्हाला टेस्टी व्हावा, बाहेर जसा भेटतो चायनीज रेस्टॉरंटमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खाता तसा व्हावा असं वाटत असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, कढई ही लोखंडी घ्यायची। आणि दुसरी गोष्ट, कढई किंवा ज्याच्यात तुम्ही करणार आहात ती पातळ असावी आणि तुमच्या गॅसमधली सगळ्यात हाय फ्लेम असावी, हे लक्षात ठेवा। चुलीवर करणार असाल तर अप्रतिम होतो, फक्त खूप जास्त वाढवायला लागतो आणि टेस्टी पण लागतो, हे पण लक्षात घ्या। कारण खूप फास्ट प्रोसेस होते आणि सगळ्या साईडनी जाळ जास्त असल्यामुळे सगळ्या साईडनी ना ती वाफ तिथं पोचत असते, ती उष्णता तिथं पोचत असते, त्याच्यामुळे फार अप्रतिम होतो। थंडी जास्त आहे, त्याच्यामुळे जर घरी चूल मांडून करणं शक्य असेल तर नक्की करा। तर आता ह्या कढईत मी तेल घेतलंय, कढई नाही का हलवून घ्यायची सगळ्या साईडनी, तेल नाही का पूर्ण कढईला लावून घ्यायचं, जेणेकरून तुमची कढई नाही का आता नॉनस्टिक सारखी काम करेल, एवढं लक्षात घ्या। आणि खूप छान फ्लेवर येतोय आणि हे पण लक्षात घ्या। सगळे तेल लावून घेतले व्यवस्थित। आता आपण सगळ्या गोष्टी ऍड करायला सुरुवात करणार आहोत। वेळ न घालवता एकदा गोष्टी ऍड करायला सुरुवात झालं की थांबायचं नाही, पटपट करत राहायच्या। तेल व्यवस्थित गरम झाल्याने तेलातनं वाफ सुटली सगळ्या साईडनी, तर पहा। तर चला आता टाकायला सुरुवात करूया साहित्य। तर मी तर सगळ्यात पहिले लसूण घेतलाय, तर एकदम पटकनी टाकायला सुरुवात करायची सगळ्या गोष्टी, हे लक्षात घ्या। लसूण, त्याच्यानंतर माझ्याकडे अद्रक आहे ते ऍड करते लगेच। तेल खूप गरम होतं म्हणून मी टर्न सुद्धा नाही करत बसले। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कांदा आहे तो ऍड करते मी। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं बीन्स आहेत, बीन्स शिजायला टाइम लागतो म्हणून बीन्स आपण आधी ऍड करतोय, तर मी इथं बीन्स ऍड केलेत। माझ्याकडे इथं गाजर आहे ते मी ऍड करते। आता पटपट हात हलवायचं, टर्न करून घ्यायचं, सगळ्या गोष्टी पटकन हलवून घेते। तर पहा या पद्धतीने अगदी मिनिटभरासाठी हाय फ्लेम करायची गॅसची आणि हे पटकन हलवून घ्यायचं या पद्धतीने। त्याच्यानंतर मी ग्रीन चिली ऍड करते याच्यात, भाज्या टाकल्यानंतरून केलीये कारण खूप जास्त तेल गरम होतं त्याच्यामुळं। तर इथं मी हे परतून घेते। आपल्याला भाज्यांचा क्रंच नाही घालवायचा, हे लक्षात घ्या। भाज्यांचा क्रंच न घालवता हे परतून घ्यायच्यात अगदी मिनिटभरात। आता इथं भाज्या परतून झाल्यात ह्या बऱ्यापैकी। याच्यात ऍड करते शिमला मिरची, पत्ता गोबी। शिमला मिरची आणि पत्ता गोबी खूप लवकर फ्राय होते, त्याच्यामुळे उशिरा केली ऍड, हे लक्षात घ्या। आणि हे परतून घ्यायचं 1 मिनिट भरासाठी।
थोड्याशा फ्राय झालाय त्या टाइमाला मी याच्यात टाकले 1 चमचा सोया सॉस, रेड चिली सॉस. आता इथं मी रेड चिली सॉस याच्यासाठी टाकलाय, तुम्ही जे रेस्टॉरंटमध्ये खाता त्याच्यात ना रेड चिली चटणी टाकलेली असते, त्यांनी बनवलेली. रेड चिली सॉस नसतो टाकलेला, तर आपल्याकडे ती चटणी नाही त्यांची, त्याच्यामुळे आपण रेड चिली सॉस टाकला. रेड चिली सॉस ऐवजी तुम्ही नाही का ग्रीन चिली सॉस सुद्धा टाकू शकता. फक्त ग्रीन चिली सॉस ॲड करताना हे लक्षात ठेवा की त्याच्यात ना आंबटपणा असतो, त्याच्यामुळं व्हिनेगर कमी ॲड करायचं, नाहीतर आंबट होतो तुमचा फ्राईड राईस. तर हे मी परतून घेते या पद्धतीने 1 मिनिट भरासाठी सॉसमध्ये. त्याच्यानंतर मी ॲड करते याच्यात व्हिनेगर अगदी थोडंसं. याच्यात ॲड करते काळी मिरी. खरं तर पांढरी मिरी पावडर वापरली जाते, पण मी काळी मिरी पावडर वापरते. तुमच्याकडे असेल पांढरी मिरी पावडर तर नक्की वापरा, म्हणजे ब्लॅक पेपर वापरलाय मी. आता हे पटकन असं परतून घ्यायचं हातच्या लगत, हे लक्षात घ्या. भाज्यांचा क्रंच कमी नाही झाला पाहिजे, इथं हा मोठा टास्क आहे. भाज्या व्यवस्थित परतत आल्यानंतरून मीठ ॲड करते मी भाज्यांपुरतं. भाताला ऑलरेडी मीठ आहे, हे लक्षात घ्यायचं. आता इथं ह्या भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झाल्यात, सगळे सॉसेस व्हिनेगर वगैरे टाकून झाले. त्या टायमाला राईस ॲड करते जो आपण शिजून घेतला होता तो, आणि हा पटपट हलवायचं. मिक्स कसं करायचं तुम्हाला सांगते. तर असे 2 चमचे घ्यायचे आणि मिक्स करायचं, जेणेकरून तो तुटत पण नाही आणि मिक्स पण व्यवस्थित होतो. या पद्धतीने परतून घेतल्यानंतर हा आपला फ्राईड राईस तयार आहे. आता याच्यात आपली जी कांद्याची पात होती ती टाकायची राहिली आहे, तर ती नाही का वरतून टाकायची जस्ट. शक्यतो जेव्हा तुम्ही खाता तेव्हा टाकली तर त्याचा फ्लेवर फार अप्रतिम लागतो, म्हणून मी आता टाकली नाही. खातानीच आपण त्याच्यावर थोडीशी ॲड करणार आहे, खूप जास्त नाही. तर चला इथं फ्राईड राईस झालाय, तर मी साईडला काढून घेते. तयार आहे इथं हा मोकळा फटफटीत असा आपला हा फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस. फार अप्रतिम झालाय. कलर पहा, अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं असतो ना तसा आलाय, आणि चव सुद्धा अगदी तशी आहे. तर पहा किती सुरेख दिसतोय. तर चला मी सगळा फ्राईड राईस असं काढून घेते. फ्राईड राईस तर पहा अप्रतिम झालाय, अगदी रेस्टॉरंट सारखा कलर आलाय, टेस्ट आली आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.